बर, काय सांगाल आज सूरजनं संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या गावचं नाव केलं, काय आनंद आहे? आनंद म्हणजे मोठा आनंद आहे. त्याने जे नाव कमावले ती मोठ्या गावचा अभिमान आहे. बर. सूरज हा गरिबीतला मुलगा. बर. सूरजचे आई वडील लहानपणीच वारलेले. त्याला शिक्षण म्हणजे जे आता शिक्षण नाही काय नाही, तो मोलमजुरी करून खाणारा मुलगा. बर. ते जो डायलॉग केलाय काय गोळी नाही का, गोळीगत गोळीगत हा डायलॉग तो फेमस झालेला आहे. मी सांगू शकतो आज मोठी मोंडवेचं गाव संपूर्ण महाराष्ट्रभर होते काय, तो एक वेगळाच अभिमान आहे, त्याबद्दल काय सांग? मरी मातेचं त्याला सर्व पाठिंबा आहे देवीचा. त्याच्यामुळे तो वाशा उच्च ह्याच्यावर गेलेला आहे. दादा काय आठवणीत सूरजचे, काय आठवणीत? एक मित्र वगैरे असतो, आपण रोज बघतो त्याला आणि आज टीव्हीला बघतोय आपण, काय एक वेगळाच आनंद आहे, काय सांगाल? आम्हाला तो तिकडे बिग बॉस मध्ये गेलाय. बर. त्याचं चांगलं नाव व्हायला पाहिजे. हां, त्याचे काय किस्से वगैरे काय जरा सांगा की थोडेसे, कारण तो तुमच्या सोबत वगैरे असायचं तुम्ही म्हणाला, कशा पद्धतीने किस्से वगैरे होते काय? त्याचे डायलॉग लय फेमस झाले. तो डायलॉग हाणायचा बर. बुक्की टिंगूळ, हां, त्याच्यासारखं चालूच असायचं. आज गावचं नाव रोशन केलंय त्यानं आणि टीव्हीवर बघताना काय आनंद असतो त्याला? बघताना खूप आनंद होतो. आम्ही तर सगळे शो बघतो. बर. वोटिंग करता का? वोटिंग करतो ना, 100% वोटिंग करतो. खूप नाव मोठं व्हावं त्याचं. बर. देवाच्या आशीर्वादाने, मरेच्या आशीर्वादाने त्याचं नाव मोठं व्हावं. आरबाजला काय सांगेल? आरबाजला तर आरबाज आहे ताकदीने चांगला, पण ओरिजिनल मध्ये तर तो कधीच त्याला ऐकायचा नाही. हा, सूरज का? सूरज त्याला कधीच ऐकायचा. बर. मस्त बॉडी बिल्डर आहे, पण नाही ऐकणार. गावठी पॅटर्न आहे ना, गावठी पॅटर्न आहे आणि चटणी भाकरीचा पहिलवान आहे. चटणी भाकरीचा, त्यामुळे प्रोटीनच्या पावडरवर कधी पण भारी राहणार. 100% कष्टातला आहे. म्हणजे काय काय कष्ट केले त्याने? कष्ट केलेले त्यांनी. बर. बिहाराच्या हाताखाली. बर. ज्वारी काढली तर तुम्हाला सांगतो वायांच्यात खुरापण सुद्धा केलेली त्यांनी, बांगालनी. बर. असंच त्यांनी म्हणजे केलेली, म्हणजे सर्व शेतीचं ह्याचं काम केलेलं आहे. म्हणजे असल गावठी रांगडा स्पर्धक गेलेला आहे. 100% गेलेला आहे तो एकदम रांगडा. दादा काय सांगाल, काय आठवणीत काय म्हणजे तुमचं नाव सांगा पहिले. शंकर मोठे. बर. काय आठवणी आहे सूरजच्या? आठवणी तशा बऱ्याच आहेत त्याच्या. बर. तो मुलगा असा आहे की तो कष्टाने वर गेलेला आहे नाही का. बर. तर त्यांनी अशी बऱ्याच ठिकाणी काम वगैरे केले, गवंड्याच्या ठिकाणी म्हणा, पोल्ट्रीवर जा कुठं गदबरा वगैरे म्हणा, बर, किंवा शेतात म्हणा, बर, खुरापणी म्हणा, बरेच ठिकाणी काम केले. असं म्हणजे नाही का तो असा कष्ट करणारा मुलगा जास्त आहे. आम्हाला तर 100% गॅरंटी वाटते की तो बिग बॉसची ट्रॉफी घेऊन बर. एक प्रकारचा मुलींबाबत आदर आहे त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे एक कुठेतरी मुलींचा आदर भरपूर आहे त्याच्या मनामध्ये आणि त्याच्यापासून महाराष्ट्रातल्या जनतेनं भरपूर शिकायला मिळतं, त्याबद्दल काय सांगाल? तो म्हणजे कधी गावाकडे असताना पण कधी कुठल्या मुलीला कधी काय बोलला नाही, कधीच नाही बोलला. मुलींबद्दल आई मरी माताला तो आई म्हणतो आणि तिचा देवीचा आशीर्वाद कायम त्याला बोलायला येत नव्हतं ना पहिले, तिच्या आशीर्वादाने त्याला बोलायला यायला. बर. पहिलं लहान असताना तो काहीच बोलत नव्हता. बर. आता तरी बोबडं बोलतो, पण पहिला काहीच बोलत नव्हतं. पण तिच्या आशीर्वादाने त्यांच्या घरच्यांनी नवस केलं तेव्हा. गेम कशा पद्धतीने वाटतोय त्याचा? गेम लय जोरात आहे त्याचा. आणि या आठवड्यातला गेम कसा वाटला? त्याच्यामुळे बर. आणि बिग बॉसचा यापूर्वीचे सीझन कोण बघत नव्हतं, पण सूरजमुळं अक्षरशः मी 29 रुपयाचं सबस्क्रिप्शन घेऊन माणसं काय जिओ सिनेमावर बघतात. बर बर. तो एक वेगळाच म्हणजे आपला कोणतरी माणूस गेलाय 100%. बिग बॉस मला माहितच नव्हतं, मी सूरजमुळे बघायला लागलो बिग बॉस. बर. बिग बॉस म्हणजे काय सूरजला पण माहित नव्हतं, आम्हाला पण नाही माहित नव्हतं, पण आम्ही सूरजमुळे खरं बघायला. सूरजमुळे आम्हाला बिग बॉस त्याला खूप सांगितलं समजून. आम्हीच नाही महाराष्ट्राची जनता पण सूरजमुळे बिग बॉस बघते खरं. बॉलिवूड पिक्चर मध्ये सूरजला पाहायला आवडेल का आपल्याला? आवडेल ना 100%. म्हणजे घेणार पण त्याला वाटचाल सुरूच आहे. सूरजला काय संदेश द्यायला ॲज अ मित्र म्हणून? काय मिस करतो आम्ही त्याला. हा, कारण आता फोन वगैरे काहीच नाही त्याच्याकडे, काहीच विषय नाही त्यामुळं. आणि मला वाटते तो
गावासाठी खेळणार 100%. आणि बारामतीचं नाव कुठंतरी 100% रोशन करणार. केलंच त्यांनी महाराष्ट्राचं पण नाव रोशन. गावाचं, तालुक्याचं, आणि राज्याचं सुद्धा तो नाव मोठं 100%. 100% कारण. चालते दादा. मॅटर नाही. बुक्की टिंगुळ म्हणून नुसतं. बुकिट टिंगुळ अजून काय? गोलीगत धोका म्हण की, गोलीगत धोका म्हण. प्रोसेस झाली संपूर्णरित्या, म्हणजे तुम्ही गेलेला तिथे गेलेला सेटवर, आणि कशा पद्धतीने म्हणजे सूरजला कधी बोलणं झालेलं की सेटवर या असं? बिग बॉसमध्ये जायच्या अगोदर 1 महिना ती लोक आली होती. बर. मला सुट्टी होती रविवारची, अशीच माझ्याकडे आली. मला म्हणली त्याकडे घेऊन चल. बर. त्या घरी तुझ्यासोबत कोण होतं? माझ्यासोबत त्याचा भाचा होता. बर. सक्काबादचा सख्खा ओमकार. भाचा होता, ओमकार. दोन मी गेलो 2 जण घेऊन त्याला पुण्याला. तिथे सरांनी त्याचा इंटरव्ह्यू घेतला. बर. इंटरव्ह्यू घेतल्याच्या नंतर मग त्याला सांगितलं 1 महिन्याने मग आले 1 महिन्याने न्यायला. मग तो गेला. बर. मग त्याला समजून सांगितलं जा. नाही म्हणत होता ना ते? नको म्हणत होता. हां. मला बिग बॉस समजत नाही काय आहे काय बरं. नाही. मग त्याला भरपूर सांगितलं समजून. हां. तेव्हा तो गेला. बर. त्याला म्हणलं जा तुझं खूप मोठं नाव होईल, बिग हां. बॉस हा मोठा शो आहे. बर. त्याला सांगितलं मी. हां. तेव्हा तो गेला. बर. ऐकलं तुमचं ऐकलं की आणि खरंच नाव करतोय आता नाव 100%. करतोय.